नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. खरं तर आनंदाचा काळ आहे. दोन्ही नातवंड आली आहेत, मुलगाही आला आहे. त्यामुळे नातवंडांच्यात वेळ कसा जातो हे समजत नाही. मार्केटकडे एवढं लक्ष देता येत नाही, पण रिझल्ट मात्र सातत्याने येतात. तर थोडं उशिरा का होईना, पण काळजीपूर्वक आणि व्यवस्थित सगळं द्यावं असं वाटतं. त्यामुळे थोडासा उशीर होतो, इतकंच. ठीक आहे. LICमधला 2.2 ते 3% स्टेक सरकार विकणार आहे आणि त्याच्यासाठी रोड शो करणार आहे. संवर्धना मदर्सनचा रिझल्ट लागला आहे. प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढलं. देवयानी इंटरनॅशनलचंही रेव्हेन्यू वाढलं, प्रॉफिट मार्जिन कमी. अपोलो हॉस्पिटल 4 नवीन हॉस्पिटल्स सुरू करणार आहे आणि एकंदरीत 500 बेड ॲड होतील. मॅक्स हेल्थकेअरचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. CG पॉवर साणंद गुजरातमध्ये चिप उत्पादन सुरू करणार आहेत. टाटा मोटर्स नॉर्थ अमेरिका डॉमिनिक रिपब्लिकमध्ये वाहनांची नवी रेंज त्यांनी लॉन्च केली आहे. AIA इंजिनिअरिंग यांचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. ब्रिगेड हॉटेल यांनी मेरियट इंटरनॅशनल बरोबर 6 नवीन हॉटेल उघडण्यासाठी करार केला. PI इंडस्ट्रीचा रिझल्ट एवढा चांगला आला नाही, पण त्यांनी FY26च्या गायडन्समध्ये कुठलाही बदल केला नाही. आणि इनऑर्गॅनिक बिझनेसमध्ये ते संधीच्या शोधात आहेत. कोणतीही संधी त्यांना जर चांगली दिसेल तर ते ती संधी कॅप्चर करतील. आज मार्केट तेजीत होतं, शेवटपर्यंत तेजी राहिली. अचानक मार्केट पडू लागलं असं मात्र आज झालं नाही. मार्केटच्या वेळात किंवा मार्केट नंतर पुष्कळ रिझल्ट आले, तेही पाहूया. कारण पुन्हा आत्तापासून रात्री 11 वाजेपर्यंत पुन्हा 25 ते 30 रिझल्ट येतात. त्यामुळे डोक्यावर आदळल्यासारखं होतं. त्याच्यापेक्षा जे रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आत्तापर्यंत आले ते पाहून घेऊ. फर्स्ट क्राय लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. कोहान्स लाईफ प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. इंडोस्टारच्या प्रॉफिटमध्ये 1176 एवढा वन टाईम गेन किंवा एक्सेप्शनल गेनचा समावेश आहे. नेट इंटरेस्ट इन्कम वाढलेला आहे. ISGEC कमजोर रिझल्ट आहे, तर फायझरचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. IRCTCचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. आणि त्याचप्रमाणे शिवालिक मेटल्सचाही रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढला आहे. इंजिनियर्स इंडिया यांचे प्रॉफिट कमी झाले, पण रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. शॅलबी याचं पण प्रॉफिट मार्जिन दोन्ही गोष्टी कमी, रेव्हेन्यू वाढला.
HG इन्फ्रा कमजोर रिझल्ट आहे, सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. फेम इंडस्ट्री FIEM प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं. एन्ड्युरन्स प्रत्येक गोष्ट वाढली, रिझल्ट चांगला आहे. मुथूट फायनान्स प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. विशाल मेगा मार्ट रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. त्याविरुद्ध सूर्या रोशनीचा रिझल्ट कमजोर आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली. ज्युबिलंट फूड प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. BPCLचा रिझल्ट मात्र स्टँड अलोन आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन प्रत्येक गोष्ट वाढली. ड्रेजिंग कॉर्पोरेशन लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. ITI लॉस कमी झाला, रेव्हेन्यू कमी झाला आणि मार्जिनचा प्रश्नच नाही, EBITDA लॉस आहे. कॅम्पस ॲक्टिववेअर रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट, मार्जिन कमी. शिल्पा मेडिकल रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. पण PNC इन्फ्रा रिझल्ट कमजोर आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली. कावेरी सीड्स रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. सम्मान कॅपिटल प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं. इन्सेक्टिसाइड्स इंडिया रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. कॅथॉलिक सिरियन बँक म्हणजे CSB प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, पण त्याचबरोबर ॲसेट क्वालिटी खराब झाली, कारण ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही वाढले आणि प्रोव्हिजनसुद्धा वाढल्या. भन्साली इंजिनिअरिंग कमजोर रिझल्ट आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली. त्याविरुद्ध अवंती फीड्सची प्रत्येक गोष्ट वाढली. गोदरेज इंडस्ट्रीज आणि AIA इंजिनिअरिंग, अवंती फीड्स, गोदरेज इंडस्ट्री, AIA इंजिनिअरिंग या तिन्ही कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले, प्रत्येक गोष्ट वाढली. संवर्धना मदरसन प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट, मार्जिन कमी. गुजरात पिपावाव रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट आणि मार्जिन कमी. मॅक्स हेल्थकेअर मी सांगितलं आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. त्याविरुद्ध दीपक नायट्रेट रिझल्ट कमजोर आहे, सुप्रिया लाईफ रिझल्ट कमजोर आहे. दीपक नायट्रेट आणि सुप्रिया लाईफ दोघांचंही प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन कमी झालं. सामी हॉटेल SAMHI रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. ब्रिगेडचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. टॅक्समॅको रिझल्ट कमजोर आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली. मान इन्फ्रा यांचा पण रिझल्ट कमजोर आहे, प्रत्येक गोष्ट कमी झाली. पण मिधानी म्हणजेच मिश्र धातू निगम यांचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. सोमानी सिरॅमिक्स प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. कारण 15 तारीख जवळ आली आहे, 15 तारखेला तर मार्केटला सुट्टी आहे. त्यामुळे रिझल्ट देणाऱ्यांसाठी उद्याचा एकच दिवस राहिला आहे, म्हणून रिझल्ट फार मोठ्या प्रमाणावर येत आहे. 15 ऑगस्ट ही शेवट असते, म्हणून मी जेवढे रिझल्ट आले तेवढे आत्ता सांगून घेतले. आणि उशीर झाला तरी जेवढे रिझल्ट जास्तीत जास्त कव्हर करता येतील तेवढा माझा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे कोणाला विकायचे असले तर विकता येतात, किंवा बाबा रिझल्ट चांगला आहे तर शेअर वाढू शकेल, 2 दिवसांनी विकू,
असं होतं. JSW सिमेंटचे शेअरची अलॉटमेंट झालेली आहे आणि त्याचं लिस्टिंग उद्या होईल. तर आपण कसं लिस्टिंग होत आहे ते बघूया आणि बाकीचे जे काही रिझल्ट लागतील ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करीन. नमस्ते.